नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल भोंग तुमचं कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो। आजचा व्हिडिओ आहे आपला इंटर व्हरायटल हायब्रिड, ज्याचे आपल्याला टाइप्स पाहिजे आहेत। ओके, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, आपण काय आहे इंटर व्हरायटल हायब्रिड म्हणजे काय आहे ते पाहिलेलं आहे। इंटर म्हणजे काय आहे तर डिफरंट व्हरायटी जे आहे त्याच्यामधले क्रॉसेस म्हणजे काय आहे इंटर व्हरायटल हायब्रिडायझेशन आहे। ओके, किंवा यालाच दुसरं नाव काय आहे इंट्रास्पेसिफिक का म्हटलं जातं तर जी काही व्हरायटी आहे ती डिफरंट आहे बट त्याची जी काही स्पेसिस आहे ती सेम आहे। द क्रॉस बिटवीन काय आहे टू डिफरंट व्हरायटीज ऑफ सेम स्पेसिस नोन ॲज काय आहे इंटर व्हरायटल और इंट्रास्पेसिफिक। ओके, मग याच्यामध्ये काय आहे त्याचे टाइप्स आहेत। टाइप्समध्ये काय आहे याचे 3 टाइप आहेत। पहिला टाइप आहे सिंगल क्रॉस हायब्रिड। ओके, आता हे जे सिंगल क्रॉस आहे याच्यामध्ये काय आहेत तर 2 वेगवेगळे इनब्रीड जे आहेत ते एकत्र आलेले आहेत। ओके, म्हणजे काय आहे इनब्रीड ए इंटू इनब्रीड काय आहे याच्यामध्ये बी आणि यांच्यापासून काय आहे जो F1 तयार होतो त्याला काय आहे तर सिंगल क्रॉस हायब्रिड म्हटलं जातं। आणि हे जे हायब्रिडायझेशन आहे मोस्ट ऑफ द हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये हे जे यूज केलं जाणारं काय आहे हायब्रिड आहे कोणतं सिंगल क्रॉस हायब्रिड। ओके, त्यानंतर दुसरं आहे याच्यामध्ये तो टाईप येतो म्हणजे 3 वे क्रॉस हायब्रिड। ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं तर काय सांगितलेलं आहे सिंगल क्रॉस इंटू काय आहे इनब्रेड म्हणजे काय आहे याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर किती इनब्रेड्स होणार आहेत सिंगल क्रॉस म्हणजे काय आहे ए इंटू बी। ओके, 2 इनब्रेड प्लस त्याचबरोबर काय आहे तिसरं इनब्रेड जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये यूज करणार। ओके, म्हणजे काय आहे 3 इनब्रेड्स आहे त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे ती 3 वे क्रॉस हायब्रिड याला म्हटलेलं आहे। ओके, आणि त्याच्यानंतर याचा लास्टचा जो काही टाइप आहे तो म्हणजे काय आहे सगळ्यात महत्त्वाचा डबल क्रॉस हायब्रिड। ओके, आता जे काही डबल क्रॉस हायब्रिड आहे आता याच्यामध्ये काय आहे 2 क्रॉसेस आहेत। कोणते 2 क्रॉसेस आहेत तर 2 सिंगल क्रॉसेस आहेत म्हणजे काय आहे सिंगल क्रॉस इंटू सिंगल क्रॉस। ओके, याच्यापासून काय आहे F1 तयार होणार आहे म्हणजे काय आहे याच्यामध्ये जर बघितलं तर किती क्रॉसेस आहेत 2 क्रॉसेस आहेत बट इनब्रेड किती आहेत एका सिंगल क्रॉसमध्ये किती इनब्रेड असतात तर 2 असतात आणि दुसऱ्या एका सिंगलमध्ये काय असणार आहेत अजून 2 असणार आहेत। ओके, हे जे झाले म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये जर बघितले ए बी सी डी हे जे आहेत त्याच्यामधून काय आहे किती क्रॉसेस निघतात आहे तर 2 क्रॉसेस निघतात आहे आणि इनब्रेड किती आहेत तर 4 इनब्रेड्स याच्यामध्ये दिलेले आहेत आणि क्रॉस किती आहेत तर 2 आहेत। त्यामुळे काय आहे डबल क्रॉस हायब्रिड आणि इनब्रेड किती आहेत 4 आहेत। जर आपण बघितलं पहिल्यापासून तर सिंगल क्रॉस हायब्रिडमध्ये किती इनब्रेड आहेत तर 2 इन्व्हॉल्व आहेत। ओके, त्याच्यानंतर 3 वे क्रॉसमध्ये किती आहेत तर 3 आहेत। ओके, इनब्रेड्स आणि जो काही डबल क्रॉस हायब्रिड आहे त्याच्यामध्ये काय आहे तुमचे किती इनब्रेड्स इन्व्हॉल्व आहेत तर याच्यामध्ये जर पाहिलं तर काय आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर 4 इनब्रेड जे आहेत ते इन्व्हॉल्व आहेत। ओके, मग याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो आता सिंगल क्रॉस हायब्रिड जो आहे त्या याच्यामध्ये जर आपण फॉर्म्युला काढायचा झाला की ह्याच्यामधून काय आहे किती निघू शकतात जर याचा जर फॉर्म्युला काढायचा असेल आपल्याला तर तो काय आहे याच्यामध्ये फॉर्म्युला n-1/2। ओके, किती इनब्रेड इन्व्हॉल्व आहेत किंवा ह्याच्यामधून ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन किंवा ऑल पॉसिबल क्रॉसेस जर आपल्याला काढायचे असतील ऑल काय आहे पॉसिबल क्रॉसेस जर आपल्याला काढायचे असतील तर ते कसे काढतात तर ह्या फॉर्म्युल्यातून काढतात। म्हणजे काय आहे आता किती इनब्रेड इन्व्हॉल्व आहेत त्याच्यावरती ए बी सी डी ई असे काय आहेत 5 आहेत। मग याच्यामधून काय आहे आपल्याला जर सिंगल क्रॉसेस काढायचे असतील किती पॉसिबल आहेत तर ए इंटू बी आहे ए इंटू काय आहे सी आहे ए इंटू डी आहे ए इंटू काय आहे ई आहे। ओके, त्याच्यानंतर काय आहे बी इंटू सी आहे त्याच्यानंतर बी इंटू डी आहे त्याच्यानंतर बी इंटू ई आहे। ओके, त्याच्यानंतर काय आहे तर सी इंटू डी आहे त्याच्यानंतर काय आहे सी इंटू ई आहे। ओके, त्यानंतर जर बघितला तर काय आहे डी इंटू ई आहे। ओके, एवढे काय आहे त्याच्यामधून क्रॉसेस जे आहेत ते पॉसिबल आहेत ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स। ओके, जेवढी काही प्रोबॅबिलिटी आहे ती तुमची याच्यामधून काढलेली आहे। किती आहेत इथे 4 आहेत 3 7 आणि हे 3 10 आहेत। ओके, ज्यावेळेस 5 आहेत तुमचे काय आहेत वेगवेगळे इनब्रीड त्याच्यामधून किती तयार होणार आहेत तर त्याच्यामधून काय आहे 5 पासून आपल्याला किती 10 तयार होतात आहे आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे n-1/2 म्हणजे किती आहेत नंबर ऑफ इनब्रेड आपले 5 आहे 5 - 1/2 किती झाले तुमचे 5
4×5×4/2 म्हणजे काय आहे 20/2 किती झाले तुमचे 10. आणि याच्यानुसार जर आपण काढले हे जे आपण पाहिले होते याच्यानुसार किती येतात ते आपले 10 येतात. ओके, म्हणजे काय आहे फॉर्म्युल्यामध्ये ते क्लिअर बसते. ओके, याच्यानुसार जर पाहिलं तर हे आहेत, याच्यामध्ये 6वा वाढवला तर काय आहे तुमचे 15 होतील, त्याच्यानंतर काय आहे तुम्ही 7वा वाढवला 21 होतील. ओके, जर 4 केले तुम्ही त्याच्यामध्ये तर 6 होतील. असे काय आहेत वेगवेगळे याच्यामध्ये पॉसिबल कॉम्बिनेशन जे आहेत ते तुम्हाला काढता येतात. आणि हा टॉपिक आहे आपला काय आहे टाइप्स ऑफ हायब्रिड मधील इंटर व्हरायटल हायब्रिड जो आहे त्याचे हे वेगवेगळे टाइप्स आहेत. सिंगल क्रॉस, त्याच्यानंतर काय आहे 3 वे क्रॉस अँड काय आहे डबल क्रॉस. ओके, थँक्यू.